तर भारत पाकिस्तान सामन्यातला विरोध हा ठाकरे गटाच्या आंदोलनावर महायुतीने सुद्धा आता सडकून टीका केलेली आहे। टीकास्त्र डागले आणि महायुतीच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते सुद्धा पाहूयात। पाकिस्तानचा झेंडा घेऊन भर निवडणुकीमध्ये नाचवताना पाहिलाय। बॉम्बस्फोटमधले आरोपी प्रचारामध्ये नाचवताना पाहिले, फिरताना पाहिले। त्यांना काय अधिकार आहे पाकिस्तानच्या आणि भारताच्या या सर्व याच्यावर ऑपरेशन सिंदूरवर बोलण्याचा? आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, हे संधी साधू देशभक्ती दाखवत आहेत। क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे, खरं तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ते पर्यटनावर होते, विदेशामध्ये होते, पर्यटन करत होते। ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर किंवा इतका मोठा देशामध्ये हल्ला झाल्यानंतर, दहशतवादी हल्ला झाल्यावर थोडी जर या देशाप्रती भावना असती, या देशाच्या हिंदू प्रति भावना असती, तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते। त्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते। पहिला मुद्दा म्हणजे सिंदूर ऑपरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सामना हे एकत्र आणण्याची काही गरज नाही। शेवटी राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा हे जे काही करतायत हा एक देशद्रोह आहे। कारण सिंदूरच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित करणं म्हणजे भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांबद्दल शंका उपस्थित करणं आहे। ज्या सैनिकांच्या जीवावर ते देखील सुरक्षित झोपतायत, ज्या सैनिकांच्या जीवावर ते सुरक्षित देशात परदेशामध्ये फिरतायत, अशा सैनिकांवर सिंदूरच्या नावानं क्रिकेट सामन्याशी जोडून सिंदूर या ऑपरेशनची चेष्टा करणं, टीका टिप्पणी करणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे आणि ही लोक देशद्रोहच करतायत हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे। उबाठा जेव्हा तिथे धर्म विचारून मारलं गेलं, गोळ्या घातल्या गेल्या, त्यावर तुम्ही काय भूमिका घेतली? तेव्हा तर तुम्ही मूग गिळून गप्प बसला होतात। आता निवडणुका आल्यावर तुम्हाला हिंदुत्व आठवलं। तुमचं बेगडी हिंदुत्व तुम्हालाच लखलं, कारण आज तुम्ही भारतीय क्रिकेट संघावर दबाव आणून पाकिस्तान संघाची मदतच करत आहात। पाकिस्तानच्या भूमीत खेळणार नाही किंवा पाकिस्तानला सुद्धा भारतात खेळू देणार नाही, पण जागतिक पातळीवरील स्पर्धेत आपला भारत मागे सुद्धा राहणार नाही, ही आपली भारताची भूमिका आहे।